ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर 2 अज्ञातांनी रेकी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आता नवी माहिती दिली आहे। रेकी करणारे अज्ञात इसम हे खाजगी कंपनीचे एका कर्मचारी असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे आणि हे कर्मचारी मोबाईल नेटवर्कच्या चाचणीसाठी त्या परिसरात फेऱ्या मारत होते अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यामुळे त्या 2 जणांकडून रेकी केल्याचा जो दावा होता तो संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांनी केला होता। या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊया आपला प्रतिनिधी सूरज ओझाकडून। सूरज, काय माहिती आहे या संदर्भात सविस्तर? नक्की संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांचे स्वीस आहे हितेश पटेल यांनी फोनद्वारे पोलिसांना कळविले होते की आमदार सुनील राऊत यांचे मैत्री बंगल्यासमोर सकाळी 9:15च्या सुमारास 2 इसम संशयित इसम रेकी करत होते। मात्र पोलिसांच्या तपासात 2 नव्हे तर 4 जण आढळले आणि जेव्हा त्यांना ट्रॅक करण्यात आला, नवी मुंबईमध्ये ते ट्रॅक झाले, त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आणि चौकशी केल्यानंतर असं समजलं की ते चौघेही एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहे आणि ती कंपनी एका मोबाईल नेटवर्क म्हणजे जिओ मोबाईल नेटवर्कची नेटवर्क चाचणी करण्यासाठी त्याचा ड्राईव्ह चालवत होती आणि त्यासाठी ते त्या परिसरात फिरत होते आणि चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या असं निदर्शनास असं आला की रेकी करण्याचा जो दावा होता तो तसा कुठल्याही प्रकारच्या संशयित गोष्टी आढळलेल्या नाही, म्हणून त्या चौघांना पोलिसांनी चौकशी करून सोडून दिलेला आहे। या गुन्ह्यात ज्यावेळी ही माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर 8 टीम बनवण्यात आली होती आणि ही 8 टीम मुंबईच्या बारीकीने जेवढे सीसीटीव्ही आहेत ते स्कॅन करत होती, मात्र कुठल्याही प्रकारची सस्पेक्टेड वस्तू मिळालेली नाहीये। धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।